तुम्ही जरा चुकीच्या वेळेला आलो काय. हा ना की खरंच गोष्ट तरी आपण इतक्या उत्सुकतेनं 1-2 मिनिटामध्ये मला महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतं की खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे. आणि तुमच्या शाळेतले बरेच विद्यार्थी आणि विशेषतः आदितीकडे पाहिल्यानंतर वाटतं महात्मा गांधींना पण वाटलं नाही की त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय, पण आदिती तुझं शिक्षण पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी म्हटलं होतं की खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी, तुझं अक्षर सुंदर आहे तर नक्कीच तू या ठिकाणी पूर्ण शिक्षण झाले असं म्हणायला हरकत नाही. दुसरी आणखी एक गोष्ट की खरात सर बोलले की आदितीला डॉक्टर व्हायचंय. खरं तर सगळ्यात जास्त मला समाजामधला कुठला घटक आवडतो तर ते डॉक्टर खरात सरांमार्फत आदिती तुला मी ती हृदयस्थ पुस्तक उद्या वाचायला देतो. कारण आजच मी ते लातूरला पण पाठवलं. माझ्या सर्वात जास्त आवडतं पुस्तक आणि प्रत्येक डॉक्टर होणाऱ्याने वाचायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मला हसायला याचं यायलंय की बऱ्याच वेळेस आहे तर आपली संकल्पना अशी असते का डॉक्टरांचं अक्षर वाचतात येत नाही. आमची आदिती ज्यावेळेस डॉक्टर होईल त्यावेळेस तो मेडिकलवाला गोळ्या देईल का नाही काय अक्षरच पाहत बसेल. त्याच्यामुळे मी हसत होतो. खरं तर इथं बसल्या बसल्या मला लक्षात येत होतं की सर म्हटले डॉक्टर व्हायचंय आणि आदिती कदाचित तू महाराष्ट्रातली नव्हे भारतातली पहिली डॉक्टर हो की ज्यांचं अक्षर सगळ्यात छान आहे. कारण आमची संकल्पनाच अशी होती की डॉक्टरांचं अक्षर चांगलं नसतं. बरोबर, तू डॉक्टर झाल्यानंतर मात्र तू भारतातली पहिली डॉक्टर व्हावेस की तिथं अक्षर पाहिल्यानंतर ते चिठ्ठी घेऊन जाताना तो पेशंट अर्धा बरा तुझ्या अक्षराने होईल आणि अर्धा बरा कशाने होईल त्या गोळ्याने होईल. कारण चांगलं पाहिलं तर सगळ्यांनाच आवडतं. म्हणजे खूप छान आहे. तुझ्या अक्षराबद्दल अगदी बोलत राहण्यासारखंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खरात सरांसोबत चर्चा व्हायची, आयर सरांसोबत बी चर्चा व्हायची. आम्ही आमच्या शाळेमध्ये पण खूप जोर लावून हा उपक्रम घेतो कारण आम्ही आयोजक शाळा आहे. बरोबर, त्यावेळेस आमचं नेहमी ठरलेलं असायचं मुलांना आपली स्पर्धा फक्त उंदीरवाडीत होते. बाकी कुठल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या शाळेमध्ये एवढे येऊ शकत नाही. कारण पहिल्या टेस्ट आठवतं एखादा विद्यार्थी कमी जास्त असेल नाही तर 25 पैकी 25 तुमचे 8 असतील तर आमचे 9 असतील किंवा तुमचे 9 असतील तर आमचे 8 असतील. आणि अगदी शेवटपर्यंत तशाच पद्धतीनं चालत आलेलं होतं. म्हणजे आम्ही तुमच्या शाळेकडे एक आयडियल शाळा म्हणून पाहत होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काम करतोय ना हे फक्त मी एक नाव आहे असं काही नाही की माझे जे 22 मित्र आहेत हे सगळं करतायत. आणि मी मागे एका मित्राविषयी माझं मत आमच्या बऱ्याच सरांना माहिती आहे टाकलेलं पण होतं की जी गोष्ट आयुष्यामध्ये मित्रामार्फत घडू शकते ते कुठंच घडू शकत नाही या मताचा मी आहे. आणि त्यामुळे हे सगळं जे चालू आहे ना हे फक्त नाव म्हणून आम्ही कोणीच करत नाही. तसं असतं तर ग्रुपवर मी सोडून नागरगोजी सरांना एक थोडेफार ओळखतात, बाकीचे 20 जण तर कुठेच नाही. बऱ्याच वेळेस अदृश्य हात खूप मागा असतो. बरोबर, एखादा चित्रपट हिट झाल्यानंतर आपण हिरोला पाहतो पण सगळ्यात भारी ते लिहिणारा असतो. बरोबर, कितीतरी असतात की सगळे त्याचे भाग झालेले असतात तर हे सगळं त्यांच्या मार्फत